जय. चला चला, मुंबई आली, आपली मुंबई आली. सक्सेसफुली कंप्लीट केलं. छत्रपती शिवाजी महाराज की माहीर में ये एलिफंटा से गेटवे ऑफ इंडिया का डिस्टेंस 12 किलोमीटर जो 4 hours 40. म्हणजे त्यांना स्विमिंगची ABCD पण नव्हती माहिती. ती संतोषनी घडवून आणलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात पुन्हा एकदा एक शूरवीर माही पाटील. आपल्या बाजारपूर केगाव बाजारपूर गावामधला माही पाटील, एक 8 वर्षांचा मुलगा. आज तो घारापुरी ते गेटवे असा हा सागरी अंतर पार करणार आहे. 12 किलोमीटरचा सागरी अंतर पार करणार आहे. सो पहिला आपण मामांच्या घरी जाऊ, आपले महेश मामा, आणि तिथून मग डायरेक्ट आपण मोरा जेटीवर जाणार आहोत. सो ब्लॉगला करूया सुरुवात. त्यासोबत महेश मामा आहेत. आता महेश मामांसोबत मी गाडीवर चाललो आहे आणि जयदाचे घरी आलो आहे आम्ही. आणि नंतर आपण जाऊ माहीच्या घरी. त्याचं खरं नाव मला माहीत नाही, मामा बोलतात, माही बोलतात त्याला. सो माहीच्या घरी जाऊ आपण. सो फायनली आता आपण पोचलो आहे मोरा जेटीवर. सोबत आपले मामा आहेत आणि आपण 4 व्हीलरमध्ये आलो आहे जयेश दादाचे. सर्वजण इथं जमलं दिसत नसेल, हे बघा सर्वजण आलेत मोरा जेटीवर. आज सुद्धा 2 होड्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. गणपती बाप्पा सर्वजण आता आलेत. आपण आलोय घारापुरी आणि थोड्याच वेळात आता माही जम घेणार आहे. बघा इथून जम घेईल. 5चा टाईम आहे. 5 वाजता तो घेईल जम. आणि आता सर्वजण सर्व फॅमिली त्याची थांबलंय. आणि हा इव्हेंट करण्याचा हेतू आहे की हा जो इव्हेंट आहे तो टफेस्ट इव्हेंट आहे. म्हणजे आता तुम्ही हा पहिला फ्लो पाहिला JNPT आपल्या मागे, JNPT टू एलिफंटा. हा पहिला फ्लो क्रॉस करून आपण पुढे जाणार बुच्चर आयलंड. बुच्चर आयलंडचा दुसरा फ्लो क्रॉस करून आपण 3ऱ्या फ्लोमध्ये जाणार भाऊचा धक्का ते बुच्चर आयलंड ह्यामध्ये जाणार. 4था फ्लो आपल्याला क्रॉस करायचा मिडल ग्राउंड, जो नेव्हीला आपण टर्न करतो, ते गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे हा जो प्रवास जो आहे तो सोपा प्रवास नाही. हा पहिलाच त्यांना असा दिलेला आहे की नंतरच्या इव्हेंटला कोणताही इव्हेंट घेतला तरी मला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून देतानाच हा असा सुरुवातीला दिला की इझी नाही दिलेला आहे. टफ इव्हेंट हा एलिफंटा टू गेटवे. तुम्ही कोण आहात या? चला पटापट या ना, बोलवायला नाही लागला पाहिजे. फटाफट करून या. तुम्ही कशाला पाठी उभा राहताय? आम्ही नाही आम्ही ऐकलं नाही तुम्ही
इकडे घे इकडे घे काय झालं का तुला तो त्याच्या काय आहेस बाबू बोल बोल दोन शब्द बोल त्यांनी काय दिलं नाही बेस्ट बस हा ते बेस्ट ऑफ लक दे बेस्ट ऑफ दिला त्याला बोल लवकर गळ्यातली काढलं नाही तर त्याची काय प्रॉब्लेम पप्पाना बोलते स्टॅच्यू बघून बोला पहिला. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम जय श्रीराम आणि बाबा व्यवस्थित गाव इकडून जाऊ का गणपती बाप्पा आणि तिथं गॉगल सेट कर नारळ सोडला गॉगल सेट कर आणि मग खाली उतर पहिला नारळ सोड नारळ गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी गॉगल लाव गॉगल लाव गॉगल लाव जय. गॉगल लाव गुड ओके आहे गॉगल कॅब बरोबर पोचली पाणी जाणार नाही असं बघा साईड एक मिनिट गेम साईडचं बघ या साईडला बघ लेफ्ट साईडला ओके चल चल सर लक्ष ठेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला गणपती बाप्पा चला मुंबई आली आपली मुंबई आली ए पैसे दिले वाटत पैसे भेटले वाटत यांना बघा कशी माहेरची पूर्ण फॅमिली माहेरला सपोर्ट करते. आणि बघा इकडे सुद्धा फॅमिली आहे आणि आम्ही खाता आज कांदे पोहे. तुम्ही बघू शकता सकाळचे 6:30 वाजत आलेत, 6:45 वाजत आलेत आणि तो कंटिन्यू स्विम करतोय. 4.5 किलोमीटर त्याने आतापर्यंत गाठलंय आणि सर्व फॅमिली त्याची आहे. तुम्ही बघू शकता आपली दुसरी होडी मागं आहे.
करू दे चल चल शाबास शाबास लाईक कर राज बाहेर घे राज बाहेर घे. आणि वरती बघा असली मोठी शीप आहे. आणि संपूर्ण फॅमिली तुम्ही बघू शकता. ही दुसरी होडी आपली. मी स्टार्टिंगला पहिला बोललो की माहेरचा एज 8 आहे, पण नंतर मला समजलं की त्याचा एज 7 आहे. सो 7 वर्षाचा माहेर आपला. बघू शकता माही आपला त्याने 5 वाजता जम घेतलेली. तो आता व्हाईट हाऊस पुढं आलाय आणि गेटवे फक्त काहीच मिनिटावर आहे. आता आमचा नवीन नाखवा बालू आता सध्या तरी होडी चालवते. तर मामा आई महेश मामा आई. भाई कमॉन चल बाबू चल बाबू मस्त चल काहीच अंतर बाकी, फक्त 5 मिनिटं. एवढ्या लांच्यात इथपर्यंत डायरेक्शन भाई कमॉन भाई कमॉन आता आपण आलोय गेटवे जवळ. गेटवेच्या खाली आलोय आणि समोरून आपला माही येतो. रशी वरती घे. एक मिनिट असती चालू आहे. सक्सेसफुली कंप्लीट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. गणपती बाप्पा.
एवढी गर्दी एका शूरवीराला बघासाठी जमते. मस्त. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत माहीर परेश पाटील यांनी जो आज 12 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलं, त्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्याचा आज महाराष्ट्र हौशेजकरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून शहा सर आलेले आहेत. तर प्रथम पहिले ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करले की किती तासात माहीरने हा इव्हेंट कंप्लीट केला. माहिर ने ये एलिफेंटा से गेटवे ऑफ इंडिया का डिस्टेंस 12 किलोमीटर जो 4 आवर 48 मिनट्स एंड 21 सेकंड में कंप्लीट किया है. मैं महाराष्ट्र स्टेट एमेटर एथलेटिक एसोसिएशन की ओर से उसको कांग्रेचुलेशन करता हूँ. तसेच आपल्या ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्स सी स्विमर आहेत. हे त्याला ट्रॉफी देतील आणि सर्टिफिकेट राज पाटील आणि साहिल पाटील हे दोघं लॉंग डिस्टन्स स्विमर तसेच इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत. ट्रॉफी सर फॉर माहीरला पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांनी हा इव्हेंट ह्याच्यापेक्षा आणखीन 36 किलोमीटर आणि फॉरेनला जाण्यासाठी त्यांनी तयारी करावी अशा त्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विवेक आहे. विवेक ठाकूर. डन. छत्रपती शिवाजी महाराज की आज फायनली त्यांनी सक्सेसफुली 3 इव्हेंट केले. काय सांगशील? एकदम मस्त वाटतं. तिघं पण एकदम सक्सेसफुली सगळे इव्हेंट कंप्लीट केलेले आहेत. ते भारी वाटतं, कारण की हे श्रेय मी संतोषाला देतो सगळे. आणि तिघांकडनं प्रॅक्टिस करून प्लस त्यांचा इव्हेंट करून पण घेतलं सगळं. जाम भारी वाटतं. ओके, धन्यवाद दादा. नंतर परेश मित्र आहे आपला, राहुल भाऊ पिंकेभाऊ आपली जुनी गँग आहे. हां. तिघांनी पण अतिशय उत्तमरित्या इव्हेंट पार केलेला आहे. आपण बघत असेल एवढं लांबून जवळजवळ 4.5-5 तास आणि एकदम कमी वयात, म्हणजे अतिशय एकदम वेगळी गोष्ट आहे. ओके. आणि नंतर राहुल दादा आपल्या समोर आहे. जसा म्हणाला का 4-5 महिन्यामध्ये ह्या त्यांनी कव्हर केलेलं आहे सर्व. काय सांगशील? आता फायनली झालेलं आहे. फायनली झालेलं आहे. खूप आनंद होते की आपले तिन्ही लहान मुलांनी कंप्लीट केलेलं आहे इव्हेंट. आणि तसं परेश बोलला की दादाला श्रेय झालाच पाहिजे. मी काल एक छोटीशी गोष्ट तुला नाही बोलू शकलो, म्हणजे विसरलो असेल. ती विसरण्यासारखी गोष्ट नाही. ती म्हणजे दादाने आमचे जे इव्हेंट केलेले आहे कुठल्याही स्वरूपात काहीही रुपया घेतलेला नाही. फ्री इव्हेंट हे जे दादाने केलेले आहेत, म्हणजे तुला मी काल पण बोललो की मित्र असावा तर असा. हां. तर आम्हाला हा काय मित्र आम्हाला गमवायला आवडणार नाही कधीच. आणि खरंच दादा म्हणजे यांचे हे काका सर कधी बोलत नाही तुला, हां. पण खरंच एकही रुपया फी न घेणार. आणि त्यांचा पण जाम जीव आहे दादावरती. असणारच, कारण की गुरु काका हे असे लाभणं म्हणजे त्यांच्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे. आणि 2 मुलांबद्दल काय सांगशील? संतोषाच्या 2 मुलांबद्दल आणि जयेश दादाबद्दल, जे रात्रीपासून त्याच्या सोबत असतात. त्यांचं बोललंच ना तर ते खरंच संतोषाच्या पावलावर पाऊल टाकणारे जे बोललेच ना, तर त्यांचा मोठा मुलगा राज, लहान मुलगा साई आणि त्यांचा भाऊ जो आपण जयेश पाटील बाळू, तो पण खरंच म्हणजे आमच्यासाठी पण तो तेवढाच धावला. आणि काल पण मी मला वाटतं त्याचे आभार मानायचे पण विसरलो. मी त्याला फोन केला, आणि सॉरी बरा, आम्ही त्याला बालूला कोणतो जयेश वगैरे काही जास्त हाक मारत नाही, पण त्यांचं पण तेवढंच आहे. तसंच एक आपला मयुरेश पडते हा एक सतत सोबत असतो आणि ते आपल्याला प्रत्येक वेळी धावून येतात. आणि माझ्या मुलाला म्हणजे या तिन्ही मुलांना घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमचा काहीच नाही, फक्त तेवढं घेऊन जाणं आणि आणणं. बाकी जे काय आहे प्रॅक्टिसपासून इव्हेंटपर्यंत, आणि ते पण इव्हेंट सक्सेस करण्यामध्ये जो मोलाचा वाटा आहे तो दादा आणि त्यांची पूर्ण टीम. दादाची 2 मुलं जयेश पाटील आणि आपला मयुरेश, तसेच आमचे मित्र सातत्याने आमच्यासाठी उभे राहिलेले आमचे महेश दादा महेश दादा आमच्यासाठी खूप, आणि वहिनी आमची. यांचा प्रवास दादा तुम्ही
गेल्या 4-5 महिन्यापासून बघत आहे, संतोष दादा सोबत असतो, काय सांगशील यांच्या हो, प्रवासाबद्दल? कारण संतोष पाटील हा माझा भावाचा मुलगा आहे आणि आम्ही सर्व एक कुटुंबीय आहे. सर्वप्रथम मी सांगणार की त्यांना शून्यापासून त्यांनी निर्माण केलं आणि असा करणं म्हणजे कठीण आहे. म्हणजे त्यांना स्विमिंगची ABCD पण नव्हती माहिती, ती संतोषनी घडवून आणलं आणि आज त्यांचा उपक्रम एवढा मोठा राबवला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या रायगडमध्ये या तिन्ही मुलांचं नाव गाजतं. हा आम्हाला अभिमान आहे आणि खरोखर त्यांच्या सातत्याने पावलं घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मम्मीनी सुद्धा त्यांना साथ दिली. त्याच्यामुळे हे कुठं प्रोग्रेस घडलं ह्या मला अभिमान आहे. इथं थांबतो. चेंज आहे महाराष्ट्र. धन्यवाद. आणि मानसचे वडील सुद्धा आहेत. फायनली इव्हेंट पूर्ण झालेले आहेत. हा प्रवास तुमच्या मुलांनी तर रेकॉर्ड केलेला आणि ऐतिहासिक सर्व क्षण आपल्या आयुष्यात त्यांनी आणलेले आहेत. तिन्ही मुलांनी काय सांगाल तिन्ही मुलांबद्दल? प्रथम जय शिवराय. जय शिवराय. हे तिन्ही मुलांचे जे इव्हेंट आहेत ते तुम्ही कंटिन्यूस बघत आहे. टेलिव्हिजन्स, न्यूजपेपर्स. आता हे माहीचंच आहे, ते आता उद्या पण न्यूजपेपरमध्ये येणारच आहे. पण हे आमच्या म्हणजे आता हे आम्ही आता बघत हे परेश पिंके आमच्या स्वप्नात पण नव्हतं काय या कमी एजमध्ये आणि कमी शॉर्ट पिरियडमध्ये हे स्विमिंग शॉर्ट पिरियडमध्ये तेही शिकलेले आहेत. आणि त्याचं पुरं श्रेय हे संतोष पाटील माझे भाऊच आहेत, ते त्यांना पुरं श्रेय हे त्यांचं जाते. आणि याच्या पुढे पण जे काय ते करणार आहेत ते त्यांच्या वाटचाली जे सांगतील त्यानुसारच ते करणार आहेत. आणि आम्हाला त्यांचं पण कौतुक करायचं वाटतं का त्याही एवढी मेहनत त्यांच्यावर तिघांवर पण मेहनत घेतली. त्यांचं पण आम्ही आभारी आहोत. म्हणजे आभारी थँक्स बघू शकतो काय बघू शकत नाही, आम्ही बघूच शकत नाही. कारण की एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये हे इव्हेंट करणं हे इम्पॉसिबल. मी तर सांगतो इम्पॉसिबल. कारण की हे त्यांचं वय नाही आहे, हे इव्हेंट करायचं त्यांचं वय नाही आहे. पण हे जे इव्हेंट करून त्याही घेतलेलं आहे हे आमच्यासाठी एक मोठं म्हणजे आम्ही एक मोठं अचिव्हमेंट केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. बाकी हे या तिघांना पण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे जा. आमचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काहीही वाटलं संतोष पाटील आहेत ते तर त्यांच्या पाठीशीच आहेत. पण आम्ही पण तिन्ही आम्ही जे वडील करता परेश, राहुल, मी आम्ही पण तिघं पण त्यांच्यासोबतच आहोत. आणि आम्ही फक्त संतोष पाटील यांना सांगतो यांना जसं जमेल तसं पुढे घेत जा. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. संपला यो पण इव्हेंट. फायनली इव्हेंट संपलाय आणि हा व्लॉग मी इथं सेंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.